आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। ऋतुजा लटके या उद्धव बाळासाहेब शिवसेनेकडून लढणार आहे हे आता निश्चित झालंय। त्यांच्या विरोधातला उमेदवार ठरलाय, पण पक्षावर अजूनही सस्पेन्स कायम आहे। मूर्जी पटेल हे कुणाचे उमेदवार असतील यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे। मूर्जी पटेल भाजपचे की युतीचे की बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे। नेमकं भाजप आणि बाळासाहेबांनी शिवसेनेचं अडलंय कुठे पाहूयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट। मूर्जी पटेल कुणाचे उमेदवार? पटेल हातात ढाल तलवार घेणार, कमळाच्या चिन्हावर लढणार पटेल। अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक प्रचाराआधीच रंगतदार स्थितीत पोहोचली आहे। भाजपनं मूर्जी पटेल यांची उमेदवारी जाहीर केली। मूर्जी पटेलांनी तयारीही केली, पण निवडणुकीचा रागरंग पाहून शिंदे आणि फडणवीसांनी रणनीती बदलली आहे। फडणवीसांनी शिंदेंसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगितलं। आम्ही जी बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहोत। कोणाचा उमेदवार लढेल या संदर्भात आमची बैठक आहे। त्या बैठकीत मी आणि शिंदे साहेब आम्ही दोघं मिळून ते ठरवणार आहोत। ऋतुजा लटकेंना सहानुभूती मिळू नये याची पुरेपूर काळजी भाजप आणि शिंदेंचा पक्ष घेतोय। त्यामुळेच पटेल यांना ढाल तलवार या चिन्हावर लढण्यावर दोन्ही पक्षात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। मूर्जी पटेल उमेदवारी अर्ज भरणार होते, पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय लांबणीवर टाकलाय। यावर अंतिम निर्णय आता पुढच्या बैठकीत होणार आहे। आपली बाजू विकलांग आहे, आपल्या बाजूमध्ये दम नाही, आपल्या बाजूमध्ये कुठल्याही प्रकारचे ठोस मुद्दे नाहीत हे लक्षात न घेता तुम्ही जर आमच्यावर बायस आहे असं म्हणत बसलात, पुन्हा एकदा तोच आहे। मुळात तुमचा आता खरा विचार कोणता म्हणून लोकांच्या बायस व्हा, कारण तुम्ही कुणाचे सगळे जे येत आहेत त्यांना स्वीकारत चाललाय। भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना झाल्यास ऋतुजा लटकेंना सहानुभूती मिळेल अशी शक्यता आहे। त्यामुळेच मूर्जी पटेलांना शिंदेंच्या पक्षाकडून रिंगणात उतरवून शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत घडून आणण्याची रणनीती आहे। पण या फक्त चर्चा आहेत, त्यामुळे मूर्जी कोणत्या पक्षाकडून लढणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।